नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत. मी गणेश शिंदे. सध्या आपण आहोत पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि आजचा आपला विषय आहे तो आहे एक युवा उद्योजक. ग्रामीण भागामधून पिंपरी चिंचवड शहरामध्ये येऊन एक यशस्वी उद्योजक बनण्याची त्यांची धडपड आणि ते आज यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहत आहोत. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुका आणि म्हणजे वाला या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि तेथून त्यांची सुरुवात कशी झाली आपण त्यांच्याकडून पाहणारच आहे आणि आज या स्थितीपर्यंत ते पोहोचलेत कसे ते आपण त्यांच्याकडून सगळी माहिती घेणारच आहोत. त्यांचा मी परिचय करून देतो. त्यांचं नाव दत्ता बाबूराव काळे. हे वाला या गावातून एक हिमतीने आणि कष्टाने पुढे येऊन त्या या क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत. दत्ता, आज तुमच्याकडे पाहून आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की तुम्ही या क्षेत्रामध्ये एवढं मोठं योगदान देतात आणि ते आम्हाला जाणून घेण्यासाठी फार बरं वाटणार आहे. पण सर्वप्रथम मला तुमच्याकडून एक माहिती घ्यायची की आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. आपल्या तरुण वर्गाला याचा खूप फायदा होणार आहे. कशी तुमची वाटचाल झाली? ॲक्च्युली माझं शिक्षण हे प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावामध्ये झालं. 1ली ते 7वीपर्यंत आमच्या गावामध्ये झालं आणि 7वी नंतर ज्यावेळेस आम्ही शिक्षणासाठी बाहेर परगावी जाण्याची वेळ आली आमच्यावरती. परगावी जात असतानाही त्याच्यामध्ये खूप अडचणी होत्या, कारण जसं गावापासून 3 किलोमीटर अंतरावरती वालोड हे ठिकाण आहे जिथं 7वी ते 10वीपर्यंत शिक्षण आहे. त्याच्यानंतर मी एक वर्ष वालोडला शिक्षण केलं. त्याच्यानंतर पुढचं शिक्षण 8वी ते 10वी शिक्षण हे मी वाटेफळमध्ये केलं. आम्ही डेली मी दररोजचं सकाळी जाताना 14 किलोमीटर हे अंतर एका तासामध्ये पार करायचं होतं. ते आम्हाला सकाळी 8 वाजता निघावं लागायचं. टिफिन असो नसो काही असो, संध्याकाळी येताना तेवढाच उशीर व्हायचा. म्हणजे दररोजचं आमचं 2 तासाचं ट्रॅव्हलिंग असायचं सायकलवरती. ज्यावेळेस आमची 10वी कंप्लीट झाली, 10वी नंतर मी 11-12वीला म्हणजे 8वी ते 10वी हे माझं बोर्डिंगमध्येच गेलं. बोर्डिंगमधून नंतर 10वी-11वी पण जगदळे मामाचं जे आहे महाराष्ट्र विद्यालय, महाराष्ट्र कॉलेजला माझं ॲडमिशन झालं. महाराष्ट्र कॉलेजमध्ये पण मी बोर्डिंगलाच राहिलो. त्याच्यामुळं कसं की पहिल्यापासून आपली जी मातीचं जे हे आहे तिथंच आपली नाळ होती, त्याप्रमाणे आपण तिथंच मातीमध्ये शिकत असल्याप्रमाणे तसं शाळेमध्ये पण तेवढंच अभ्यास तेवढ्याच गोष्टी करत प्रत्येक ह्याच्यामध्ये माझा सहभाग असायचा. 12वी नंतर मी जी बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्सची डिग्री लातूरमध्ये घेतली. मला 2011मध्ये मला आदर्श विद्यार्थी पुरस्कार म्हणून अण्णासाहेब जवळ पाटील यांच्याकडून पण मिळाला. त्याच्यानंतर माझं जे शिक्षण आहे पुढचं माझं लातूरमध्येच विप्रोमध्ये सिलेक्शन झालं होतं. पण ॲक्च्युली काय आहे की ज्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो बाकीच्या राऊंडसाठी आणि गावाकडचे असल्यामुळे इंग्लिश कमकुवत होतं आणि इंग्लिश येत नसल्यामुळे माझं फायनल राऊंडला टेक्निकल राऊंडला मी बाहेर निघाल्यानंतर करायचं काय. त्यावेळेस रिसेशन होतं, मार्केटमध्ये जॉब नव्हते. त्यानंतर मग करायचं काय, तर मग मी त्याच्यानंतर 2 महिने KPUमध्ये जॉब केलं खराडीमध्ये. पण ते काय ॲक्च्युली बुद्धीला न पटणारं होतं, कारण जो दुसऱ्याने डाटा आहे तो डेटा फक्त टाईप करायचा होता. त्याला काय स्मार्ट वर्क किंवा काहीच नव्हतं. मग आपण एवढे शिकलो, ग्रामीण भागातून आलो आणि ह्याचा आपल्याला कुठंतरी उपयोग करता आला पाहिजे. त्याच्यासाठी निगेटिव्हिटी न जनरेट करता मी स्वतः मग आमच्याच गावातले यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्या गुरुभोरे सर. नाही, आता तुम्ही जी सांगता ते आत्ता तुम्ही इथपर्यंत ज्यावेळेस सांगालात ना, धाराशिव जिल्ह्यामध्ये तुमचा भाग हा पूर्ण दुष्काळी आहे. बरोबर. या भागामध्ये पाणी नाही आहे. बरोबर. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे खूप. अशा स्थितीमधनं तुम्हाला ज्यावेळेस हे करत असताना किती अजून अडचणी तुम्हाला आल्यात आणि तुम्हाला तुमच्या जे मित्रमंडळी आहेत किंवा तुमचे नातेवाईक आहेत यांच्याकडून कसा सपोर्ट मिळाला? ॲक्च्युली माझ्या पाठीमागं जो आहे म्हणजे जो का मेजर हात आहे तो माझा भाऊ, माझे वडील, त्यांचं खूप मला शिक्षणासाठी सपोर्ट मिळाला. कारण त्यावेळेस कसं कंडिशन होती की गावाकडे पाण्याचा खूप मोठा दुष्काळ होता आणि दुष्काळ भागामध्ये शिक्षण घ्यायचं किंवा ह्या गोष्टी घ्यायच्या खूप हालाकीच्या असायच्या. तर ह्या गोष्टी पुढे पार करणं म्हणजे खूप ते वेगळंच होतं की आपल्याला शिकायचं आहे. ॲक्च्युली मी आर्ट्सला जाणारा विद्यार्थी सायन्सला गेलो
कारण घरच्यांसोबत घरच्यांनी तेवढा सपोर्ट केला, नाहीतर आज आर्ट्स करून परत शेतामध्ये किंवा कुठेतरी असंच काम करावं लागलं असतं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे की आज जी तुमची जी यशस्वीरित्या आहे ते तुमच्या भाऊ आणि वडिलांची त्याच्यामध्ये खूप आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये शिरतात, ज्यावेळेस तुम्ही आता सांगितलं की खराडीमध्ये जॉब केला काही दिवस, त्यावेळेस तुमच्याकडे काही पैसे आलेले आहेत. पण ज्यावेळेस आता हा तुमचा जो व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप पैशाची बी गरज लागलेली असणार आहे. त्यावेळेस तुम्हाला तो आपण कसा नाही, ऍक्च्युली कसं झालं की ज्यावेळेस मी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स नंतर मी MBA फायनान्सला ऍडमिशन घेतलं. मला एकमेव म्हणजे गुरुबोरे साहेबांचा पण खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्यांनी मला जॉब करत असताना एज्युकेशन करण्यासाठी पण परमिशन दिली. मी गॅप एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि दर्जी इंजिनिअरिंग ग्रुपचा पहिल्यापासून आज पण मी खूप आभारी मानतो की त्यांच्यामुळे मला MBA करता आलं. MBA करत असतानाच मला आयडिया सुचली की ज्यावेळेस मला प्रोजेक्ट रिपोर्ट दिला त्यावेळेस मी पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हचा माझ्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट होता की जो कोणी नव्हता बनवलेला. तो प्रोजेक्ट असा होता की जिथं जे त्या स्कीमच आहे, जी स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम आहे, की जिथं तुमचं एम्प्लॉयमेंट नाहीये, जे अनएम्प्लॉयमेंट डिस्ट्रिक्ट आहेत, तिथं जाऊन तुम्हाला तिथले जे काही कंपनीज आहेत त्यांना व्हिजिट करायची होती. त्याच्यामध्ये तुम्हाला तो डेटा कलेक्शन करायचा होता किंवा इथं उद्योगधंदा का नाहीये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये का उद्योगधंदा नाहीये, सोलापूरमध्ये का कमी आहे, लातूरमध्ये का कमी आहे, मुंबई आणि पुणे ठिकाणीच का उद्योगधंदे जास्त आहेत. ह्याचं मला ते डेटा अनालिसिस करून मला तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा होता. मी स्वतः ह्या उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, त्याच्यानंतर बारामती, त्यानंतर पुण्यातली चाकण MIDC, मुंबईमधली रबाळे MIDC, हा मी पूर्ण डेटा कलेक्शन केला, स्वतः कलेक्शन केला. म्हणजे तुम्ही या MIDC भागामध्ये स्वतः फिरून हा डाटा कलेक्शन केलेला आहे. टोटल ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही हा पूर्ण हे केलेलं आहे. बरं, आता तुम्ही हा जो व्यवसाय करतात, जो व्यवसाय करणं की सर्वसामान्य माणसाला किंवा याच्यातून काय फायदा आणि कसं तुम्ही काम करतात? ऍक्च्युली मी माझ्या ह्याच्यामध्ये जे आता नॉर्मल जर बघितलं तर जे भेळवाले आहेत, समजा एखादी इंडस्ट्री आहे की एखादा भेळवाला आहे, आपण भेळवाल्याला पण बँकेकडून फंडिंग केलेलं आहे, नॅशनलाइज बँकेमधून. जी गव्हर्नमेंटची स्कीम आहे मुद्रामधून पण आपण त्यांना फंडिंग केलेलं आहे. कारण की कसं होतं की भेळवाल्यांकडे कॅश काउंटरला बिझनेस आहे, पण त्यांना जे इक्विपमेंट्स लागतात, स्टँडर्ड इक्विपमेंट्स लागतात, त्यांचे जे सिगडी आहे किंवा त्यांचं जे बर्नर आहे, त्यांना जे एक्झॉस्ट फॅन लागतात, जे एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, त्याच्यासाठी सुद्धा त्यांना पण जे छोटे छोटे स्मॉल स्केल मध्ये मोडतात, त्यांना पण आपण योग्यरित्यामध्ये त्यांना बँक फंडिंग, त्यांना आपण त्यांची जी प्रोसेस आहे बँकेची प्रोसेस, त्याच्यानंतर त्यांचं करंट अकाउंट कसं मेंटेन करायचं, त्यांचं CC अकाउंट कसं मेंटेन करायचं, त्यांचा बिझनेस कसा फोरकास्ट करायचा, ह्याचं पण आपण त्यांना तेवढं सहकार्य करून त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगून त्यांच्या कंटिन्यू फॉलोअप मध्ये राहून आपण त्यांना करून दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही एक प्रकारे हे सर्वसामान्यांना ज्यांना गरज आहे लोनची, ज्यांना उद्योगधंद्यामध्ये उतरायचं आहे, त्यांचा बिझनेस करायचा आहे, यांच्यासाठी तुम्ही मदत करतात. पण आता पाहिलं तर मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये काही लोन बी करतात, फायनान्स कंपन्या आहेत. मग असं काय तुमच्याकडे वेगळं आहे की त्यांच्यामध्ये त्यांना कमी पैशामध्ये लोन देऊ शकता? किती टक्क्यापर्यंत लोन देऊ शकता आणि किती लोन तुम्ही सँक्शन करू शकता? ऍक्च्युली आम्ही आमच्या PT बेस जे ग्रुप आहे, आमच्या ग्रुपने ऍज ऑन डेट पर्यंत 5 लाख ते 48 CR पर्यंत आम्ही बँक फंडिंग केलेलं आहे, की जे लिमिटेड पिरियडमध्ये. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिली फाईल कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट 7 रुपये टक्के, ज्यावेळेस होम लोन 7.5% नव्हतं, मी 7 रुपयामध्ये बँक फंडिंग केलेले 15 कोटीपर्यंत. म्हणजे कमी सिक्युरिटीमध्ये 25% सिक्युरिटीमध्ये आपण 7 रुपये टक्क्यात केलेलं आहे. आणि हायेस्ट मध्ये आपला रेट ऑफ इंटरेस्ट 12.65 पर्यंत जातो विदाऊट सिक्युरिटीमध्ये, जे आपण 2 कोटीपर्यंत विदाऊट सिक्युरिटीमध्ये फंडिंग करू शकतो MSME ला. या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळेस व्यवसाय करत असताना तुम्हाला किती लोनची आवश्यकता लागली आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती लोन केले? लागलं का तुम्हाला लोनची गरज? मी स्वतः पण केलेलं आहे. ज्यावेळेस मी माझं ऑफिस घेतलं होतं, मी ऑफिसवरती पण कमर्शियल लोन केलेलं आहे. ज्यावेळेस मला काही अडचणच नाही आली, कारण कसं होतं की ज्यावेळेस मला त्यातली गोष्ट माहित होती, मी माझं लोन हे फक्त 2 दिवसामध्ये माझं सँक्शन झालं होतं. कारण मला त्याच्या आधीचं जे डॉक्युमेंट प्रिपरेशन लागतं किंवा मला एक्झॅक्ट बँकला काय डेटा द्यायचा आहे तो माझ्याकडे ऑलरेडी मी बनवलेला असल्यामुळे मला काही जास्त वेळ नाही लागला की सँक्शन माझं मिळण्यासाठी. जसं बाकीच्या MSMEना काय होतं किंवा एक्झॅक्ट लोनसाठी जायचं कुठे. आता एखाद्या स्कीम मध्ये काय होतं, एखादी लेझर कंपनी आहे, लेझर कंपनीला त्यांच्याकडे ऑर्डर्स आहेत, ह्यूज ऑर्डर्स आहेत, पण ते एक्झिक्यूट करू शकत नाहीत. बिझनेस नवीन एखादा वेंडर डेव्हलप करायला कस्टमर म्हणतात, तुम्ही जर कधी मशीन नाही घेतली तर आम्ही नवीन वेंडर डेव्हलप करू, आहे तो बिझनेस जाईल. बिझनेस कॉम्प्युटर आणखीन तयार होण्यापेक्षा ते
डोअर्स नॉक करतात. प्रायव्हेट बँक कुठल्याही कस्टमरला विदाउट सिक्युरिटी शिवाय फंडिंग देतच नाहीये. सिक्युरिटी देऊन पण 14 ते 16 ते 18% रेट ऑफ इंटरेस्ट जातो. आमचा जे पीटीबीएस ग्रुप आहे तो कमीत कमी 10 ते 12.5 पर्यंत 12.65 पर्यंत आम्ही विदाउट सिक्युरिटीमध्ये बँक फंडिंग करतो. आता जे केंद्र सरकारची जे मुद्रा लोन आहे याच्यामधनं काही तुमच्याकडं काही लोनच्या रिक्वायरमेंट येतात आणि त्याच्यामध्ये काही अजून कुठल्या उद्योजकांना लोनची आवश्यकता असेल तर त्यांना तुम्ही ते मुद्रा लोनमधनं काही त्यांना कल्पना देतात किंवा तुम्हाला याच्यामधनंच लोन घेऊ शकता तुम्ही आणि याचा फायदा होऊ शकतो आणि मुद्रा लोनचे काय इंटरेस्ट रेट आपल्याला किती त्यांना देऊ शकतात आणि कसं असतं? ऍक्च्युली मुद्रा लोन मध्ये कसं, जे लोन नॉर्मली कमर्शियल बेसिसमध्ये जे लोन 10 लाखाच्या खाली येतं त्याला मुद्रा लोन म्हणतात. त्याच्यामुळे मुद्रा लोनचं लिमिट हे कसं घेऊ, तुम्ही ॲज अ वर्किंग कॅपिटल म्हणून वापरू शकता. जर इव्हन दो तुम्ही समजा एखादा सेटअप तुमच्या मशीन सेटअप आहे आणि तुम्हाला सध्या आता फंडिंगसाठी फंड्स नाही आहेत, रॉ मटेरियल प्रोक्युरमेंट करण्यासाठी फंड्स नाही आहेत, तर तुम्ही ते मुद्रा लोन 10 लाखाचं तुम्हाला विदिन 10 ते 15 डेजमध्ये तुम्हाला बँककडून मिळतं, नॅशनलाइज बँककडून मिळतं. आणि त्याच्यासाठी रेट ऑफ इंटरेस्ट हा 10 ते 12.40 पर्यंत आहे. जो काय तुमचा सिबिल स्कोअर असेल त्याच्यावरती तो डिपेंड आहे. तर जर एखाद्याला ग्रामीण भागामध्ये असेल, आता समजा आपण एक उदाहरण घ्यायचं, आपल्या धाराशिवमध्ये जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये कोणी एखादी महिला तिला जर लोन पाहिजे असेल मुद्रा लोन तर तुम्ही इथं बसून तुम्ही ते लोन करू शकता का? हो, मी धाराशिवमध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला कमीत कमी 1.5 ते 2 कोटीचे डिस्बर्समेंट घेतो. आम्ही आमच्या नॅशनलाइज बँक सोबत पण चांगल्या प्रकारचे कॉन्टॅक्ट्स आहेत. आम्ही जे काही जनून्स आहेत आपल्याकडचे खूप चांगले बिझनेस आहेत, इरिगेशन प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यानंतर फर्टिलायझरचे आहेत, जे काय आहेत छोटे छोटे युनिट्स आहेत त्यांना पण आपण बँक फंडिंग करतो. त्याच्यानंतर जे काय ट्रान्सफॉर्मरच्या कंपन्या आहेत, ट्रान्सफॉर्मरच्या जे कंपन्या आहेत त्यांना पण आपण बँक फंडिंग करतोय. तर रिसेंटली बघायला गेलं तर भूमी एमआयडीसी मधले आपल्याकडे 2-3 प्रोजेक्ट चालू आहेत. त्याच्यामध्ये पण आपण त्यांना ते ठिबक सिंचनचे पण हे बनवतात, प्रोडक्ट्स बनवतात, त्यांना पण आपण सध्या बँक फंडिंग करतो. जे छोटे छोटे एमएसएमई त्यांना जे ऍक्च्युली बँक कसं लोन कसं घ्यायचं हेच प्रोसेस माहित नाही, त्यांना आपण त्याचं एज्युकेट करून टोटली प्रोसेस समजून सांगून आपण त्यांना बँक फंडिंग करतो. बरं, आताचे जे तरुण वर्ग आहे आपला जो शिकत आहे आणि पुढे जाऊन अजून खूप स्कोप आहेत त्यांना, आता त्या तरुणांनी काही नोकरीसाठी प्रयत्न करतात, सरकारी नोकर, काही उद्योजक होण्यासाठी करतात, या नवीन तरुणांना आपण काय मेसेज देणार आणि काय आवडणार? ऍक्च्युली माझं तर एकमेव म्हणणं असेल की सगळ्यांनी जॉबसाठी 2 ते 3 वर्ष जॉब करावा. कारण कसं आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये उद्योग टाकायचा आहे त्या क्षेत्रामध्ये ऍटलीस्ट 2 ते 3 वर्ष जॉब करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला त्या प्रोडक्ट विषयी किंवा त्या ज्या संस्थेविषयी तुम्हाला जो बिझनेस टाकायचा आहे त्याच्यामधले जे चढ उतार आहे ते समजून जातील, किंवा जे आता एक्झिस्टिंग तुमचे चुका होत आहेत किंवा तुमच्या फर्मच्या चुका होत आहेत ते तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये त्या टाळता येतील, त्या चुका त्या होणार नाहीत. आणि त्याच्या तो अनुभव बेसिसवरती तुम्ही एखाद्या बँकला किंवा तुम्ही एखाद्या ह्याला तुम्ही अप्रोच केलात बँक फंडिंगसाठी, किंवा तुमचं ओन मार्जिन तुमच्याकडे 10 लाख आहे आणि तुम्हाला 20 लाखाची गरज आहे तुमच्या टोटल मार्जिनमध्ये, तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये, तर तुम्हाला ऑलरेडी ते प्रोजेक्टचं मार्केट अनालिसिस, तुमचे सगळे रिपोर्ट्स तुमच्याकडे रेडी पाहिजेत की तुम्हाला तो प्रोडक्ट खरंच मार्केटमध्ये विकला जाईल का, त्याच्यासाठी जाणारी कॉस्ट किती आहे, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, लेबर कॉस्ट किती आहे, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट किती आहे, रेंट किती जाणार आहे, त्याच्यानंतर तुमचा कॅपिटल म्हणजे ओनरचे ड्रॉइंग पॉवर किती खर्च होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच त्या प्रोडक्टमध्ये त्यांनी हे केलं पाहिजे. आणि आता जे तुमच्या जो व्यवसाय चालू केलाय, हा तुमची जी कंपनी चालू केली म्हणजे थोडक्यात त्याचं नाव मला कळू शकेल का? माझ्या कंपनीचं नाव प्रॅक्टिसिंग टॅलेंट बिझनेस सर्व्हिसेस आहे. मी ते नाव ठेवण्याचं एकमेव कारण, मला खूप जण विचारतात की प्रॅक्टिसिंग टॅलेंट म्हणजे काय, हे पीटीबीएस म्हणजे काय. मी सांगितलं की मला ऍक्च्युली काय आहे की कोणाचं नाव ठेवण्या म्हणजे असं वेगळं नव्हतं माझं काय, किंवा एखादा सरनेमने नाव ठेवतं, काही ठेवतं. मी म्हणतो मी ऍक्च्युली एक एमबीए स्टुडंट आहे, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा स्टुडंट आहे, एमबीए फायनान्सचा स्टुडंट आहे. तर आपण काय केलं पाहिजे, मी ह्या क्षेत्रात कसं आलो किंवा मी प्रॅक्टिस करून आलो, मी डे टू डे प्रॅक्टिस केली, किंवा प्रॅक्टिस केल्यानंतर मग मला हे जनरेट कसं झालं की हे जे नॉलेज आलं, जे टॅलेंट आलं, तर कशासाठी हे टॅलेंट, तर बिझनेससाठी आहे. तर आपण काय करणार आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणार आहे. त्याच्यामुळे मी प्रॅक्टिसिंग टॅलेंट बिझनेस सर्व्हिसेस हे नाव दिलं. म्हणजे तुमची जी घरापासून जी सुरुवात झाली ते आज या स्थितीपर्यंत आला, तर तुमचा एवढा बिझनेस चालू आहे आणि तुम्ही जे काम करतात याचा अर्थ म्हणजे की एक मदत आहे आणि जेणेकरून तुमच्या एक फायदा म्हणलं तर सगळीकडेच तुम्ही मदत करतात. जेणेकरून आज जर पाहिलं तर छोट्याशा फायनान्स कंपनीमध्ये गेलं तर त्याला 17-18 रुपये 24 रुपये असा इंटरेस्ट रेट आहे.
मग जर तुम्ही जर 12% पर्यंत 12.5% देतात, म्हणजे एक प्रकारे एक नवीन उद्योजकाला गती मिळण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन मिळण्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा वाटतंय की बाबा तुम्ही एक चांगलं काम करता. ऍक्च्युली एक्झाम्पल किती गेलं तर तळवडे एमआयडीसी मध्ये अशा काही कंपन्या आहेत जे त्यांचा टर्नओव्हर 10 लाख होता आणि आम्ही त्यांना बँक फंडिंग 5 लाख रुपये केलं ॲज अ मुद्रामध्ये. आज त्यांच्याकडे बँक फंडिंग 2 कोटी पर्यंत आहे आणि त्यांचं टर्नओव्हर 10 कोटी आहे. फक्त हे 5 वर्षामध्येच एवढं ह्या गोष्टीचा चेंजेस झालेला आहे. त्याच्यामध्ये ते 3 वर्षामध्ये एवढे चेंजेस झालेले आहेत. कारण त्यांनी इनिशियल लेवलला कसं होतं की एखाद्या वेळेस जर मोठी ऑर्डर आली तर कस्टमरकडून फंड्स मिळत नाहीत. ज्यावेळेस बँक सपोर्ट होते, बँकने जर फंडिंगला सपोर्ट केला, कस्टमर आणि बँक सपोर्ट ह्या बेसिसवरती जो काय टर्नओव्हर आहे, बिझनेस टर्नओव्हर आहे, जे रोटेशन आहे, ते रोटेशननी जे आजकालचे जे आतापर्यंत जे 5 लाखापर्यंत लोन्स होते ते 2 कोटीपर्यंत जाण्याचं एकमेव म्हणजे ते टोटली जे रोटेशन आहे, टोटली फंड्स हा बिझनेस रोटेशन होऊनच तो पुढे गेलेला आहे. त्यांचा आज 10 कोटीपर्यंत पण टर्नओव्हर झालेले आहेत. बघा तुम्ही एक यशस्वी उद्योजक आणि इथपर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड एक छोट्याशा गावामधून येऊन आज एवढ्या मोठ्या स्थितीमध्ये पोहोचलेले आहेत. म्हणजे एक गरिबांना आणि ज्यांना लोनची आवश्यकता आहे त्यांना मदत करून आपला पण बिझनेस वाढत आणि दुसऱ्याला मदत करून त्यांचा सुद्धा बिझनेस वाढवणं हे यांचं कर्तव्य आहे. म्हणजे आज आपण पाहिलं तर खूप त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं ते कष्टातून त्यांना नाळ माहिती आहे की खेडेगावामध्ये प्रत्येकाची परिस्थिती कशी आहे आणि ते इतर उद्योजकांना मोठं करण्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि पिंपरी चिंचवडमधनं त्यांचा तो व्यवसाय चालवतात. आणखी कुणाला आपल्या या माध्यमातून जर कुणाला मुद्रा लोन किंवा कुठला व्यवसाय आणि कंपनी वगैरे टाकायची असेल त्यांनी यांच्याशी संपर्क साधायचा, तुम्ही साधू शकता. आपण त्यांच्याकडून त्यांचा फोन नंबर पण ऐकून घेऊ, कधी गरज पडली त्यांना तर तुम्ही त्यांच्यासंग संपर्क करू शकता. त्यांचं नाव पण आपण ऐकून घेऊ. माझं नाव दत्तात्रय बाबुराव काळे आहे. मी MBA फायनान्स स्टुडंट आहे. माझा 4 ते 5 वर्षाचा मला अनुभव आहे या चालू क्षेत्रामध्येच. मी 2021 पासून माझं प्रॅक्टिसिंग डायरेक्ट बिझनेस सर्व्हिसेस या नावाने आधी माझं रष्टन कॉलनी चिंचवडमध्ये ऑफिस होतं. 2023 नंतर मग मी KP स्क्वेअर म्हणून बिल्डिंग आहे जे मोहननगर चिंचवड स्टेशन पासून फक्त 300 मीटर अंतरावरती आहे. तिथं 7th फ्लोअरला 709 आणि 710 हे माझा ऑफिस क्रमांक आहे. माझा मोबाईल नंबर आहे 7709189687 आणि माझं जे फ्युचरमध्ये जे आहे टार्गेट्स मला कमीत कमी जे काय उस्मानाबाद असो सोलापूर असो ह्याच्यामध्ये कमीत कमी 1000 उद्योजक आम्हाला आमच्या PTBS मार्फत घडवायचे आहेत. त्यांना तेवढं सहकार्य करायचं आहे. म्हणजे मराठवाड्यातले काही विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना कोणी लोनची आवश्यकता आहे आणि त्यांना बिझनेस करायचा आहे त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता आपण. आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे पिंपरी चिंचवडमधले किती लोक तुमच्याकडे असे आहेत की जोडलेले आहेत? ऍक्च्युली PCMC मध्ये आज ऑन डेट पर्यंत आम्ही कमीत कमी 300 लोकांना आम्ही बँक फंडिंग केलेलं आहे. जवळपास MSME पासून म्हणजे 5 लाखापासून ते 48 कोटीपर्यंत आम्ही बँक फंडिंग केलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 300 लोकांना आम्ही बँक फंडिंग केलेलं आहे. आम्ही मंथली कमीत कमी 20 ते 25 लोकांना बँक फंडिंग कंपल्सरी आम्ही त्यांना सहकार्य करतो त्याच्यामध्ये. आणि आता रिसेंटली आमचं जी आहेत म्हणजे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज आहे त्यांच्यासोबत टाईप पण होत आहे. जे गव्हर्नमेंटच्या 150 स्कीम आहेत जे एप्रिलमध्ये ऍक्च्युली आम्ही ट्रेनिंगला आमची टीम जाणार आहे. आमची टीम जवळपास वेल एज्युकेटेड आहे. जवळपास आमचा 14 ते 15 लोकांचा स्टाफ आहे. तर आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केले की तुम्ही या आणि तुमचं जे CMAGP PMAGP जे काही स्कीम्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या त्याच्यासाठी कमीत कमी तुम्ही महिन्याला 50 जे आहेत स्टँडअप इंडियामध्ये किंवा नवीन हे आहेत नवीन उद्योजक आहेत, नवीन उद्योजकांना कसं फंडिंग करता येईल, त्यांना कसं बिझनेससाठी स्वतःच्या पायावर उभा करता येईल त्याच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे तुम्ही बँककडून किंवा ह्याच्याकडून तुमच्याकडून सपोर्ट मिळेल त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला एप्रिलमध्ये आमच्या टीमला पण इन्व्हाइट केलेलं आहे. बघा तुम्ही, धन्यवाद दत्ता, एवढी माहिती दिली आम्हाला तुम्ही. आमचं न्यूज 24 महाराष्ट्र आज तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमची उद्योग गाथा ऐकलेली आहे. असाच तुमचा बिझनेस वाढत जाऊ आणि असेच लोकांची सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र.